काळ्या कुठ्ठ रात्री चमकणारे आकाश निरखत बसायची उत्सुकता प्रत्येकाला असते. दूर महाशून्यात चमकणारे तारे, चंद्रमा, त्यांच्या मंद प्रकाशात उजळून निघालेली पृथ्वी, दुरून कुठेतरी काही क्षणात दिसून नाहीसा होणारा तुटलेला तारा आणि अशा अनेक अज्ञात गोष्टी ज्या नेहमीच मानवी कुतूहलाचा विषय असतात. हे विश्व जितकं खोल आणि अज्ञात आहे याचा विचार केला तर त्याच्या 1% माहिती आपल्याला नाही. अनंत पसरलेल्या या विश्वाच्या पसाऱ्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी आजही अज्ञात आहेत. एक प्रश्न आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये विश्वाच्या अशाच 9 अज्ञात गोष्टींची माहिती बघणार आहोत, ज्या का घडल्या किंवा का घडत आहेत याचं उत्तर आपल्या विज्ञानाकडेही नाही. नंबर 1. 65 मिलियन प्रकाश वर्ष दूर दुर्बिणीतून पृथ्वी. एखाद्या ग्रहापासून दुसऱ्या ग्रहाचं किंवा ताऱ्याचं अंतर आपण प्रकाश वर्षाद्वारे मापतो. अर्थात प्रकाशाच्या गतीने जर आपण जात असू तर तिथे पोचायला आपल्याला किती वर्ष लागतील हे त्याद्वारे स्पष्ट होतं. जर आपल्या पृथ्वीपासून 65 मिलियन प्रकाश वर्ष दूर राहणाऱ्या कोणत्या तरी ग्रहावरून जर कोणी आपल्या पृथ्वीला एखाद्या उन्नत दुर्बिणीद्वारे बघत असेल तर त्याला आपल्या पृथ्वीवर डायनोसॉरचं अस्तित्व दिसेल. कारण आपण एखादी गोष्ट तेव्हाच बघू शकतो जेव्हा त्या गोष्टीवर पडणारा प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यावर पडतो. पृथ्वीपासून डायनोसॉरचं अस्तित्व संपून जवळजवळ 65 मिलियन वर्ष होऊन गेली. आज दुर्बिणीद्वारे जर इतक्या लांबून जर कोणी पृथ्वीला पाहिलं तर त्यांना डायनासोरचं अस्तित्व आजही दिसेल, कारण परावर्तित झालेला प्रकाश तिथे पोहोचण्यापर्यंत तितकी वर्ष लागतील. नंबर 2. ब्लॅक होल किंवा कृष्णविवर. प्रकाशालाही गिळंकृत करणारं ब्लॅक होल अर्थात कृष्णविवराची रचना आणि कार्य आजही आपल्यासाठी अज्ञात आहे. आपल्या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात अशी अनेक ब्लॅक होल अस्तित्वात आहेत जे आपल्याला माहीत नाही. आतापर्यंत शोधण्यात आलेले सर्वात मोठे ब्लॅक होल म्हणजे फिनिक्स ए. आपल्या ब्रह्मांडापासून 5.8 बिलियन प्रकाश वर्ष दूर फिनिक्स क्लस्टरमध्ये ते स्थित आहे. इतके मोठे आहे की आपल्या सूर्यासारखे 1000 कोटी सूर्य यामध्ये आरामात सामावू शकतो. याच्या घटना क्षितिजा अर्थात ज्या बिंदूपासून प्रकाशही परत येत नाही त्या घटना क्षितिजाचा विचार केला तर ते आपल्या ब्रह्मांडाच्या 200 पट अधिक व्यासाचं आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार इतक्या विशालकाय ब्लॅक होलची रचना ही बिग बँग थेअरीद्वारे 4 ते 5 सेकंदात होते. नंबर 3. ब्रेन आणि ब्रह्मांड. वैज्ञानिकाच्या अध्ययनानुसार मानवी मेंदू आणि ब्रह्मांडामध्ये भरपूर साम्य आहे. ब्रह्मांड दुसरं तिसरं काही नसून मानवी मेंदूचीच एक विशाल अभिव्यक्ती आहे. मानवी मेंदूमध्ये जवळजवळ 6 अरब न्यूरॉन्स आहेत आणि दृश्यमान ब्रह्मांडात सुद्धा कमीत कमी 100 अरब आकाशगंगा आहेत. या आकाशगंगांची रचना सुद्धा मेंदूच्या न्यूरॉन्स सारखी प्रतीत होते. हा गाठी गाठी असलेला धाग्यांचा एक जटिल समूह आहे जो एकमेकांबरोबर जोडलेला आहे. एका आकाशगंगेत घडलेला बदल दुसऱ्या आकाशगंगेवरही प्रभाव करतो. जसं मेंदूमध्ये एका न्यूरॉन्समध्ये झालेला बदल इतर न्यूरॉन्सवरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव करत असतो. नंबर 4. चंद्राची निर्मिती. चंद्राची निर्मिती कशी झाली यामागे अनेक थिअरीज प्रसिद्ध आहेत. त्यातील सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी थिअरी म्हणजे थिया थिअरी. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार आजपासून 8.5 बिलियन प्रकाश वर्ष पूर्वी थिया नावाचा एक ग्रह जो जवळजवळ मंगळाच्या आकाराचा होता पृथ्वीच्या परिक्रमा मार्गामध्ये आडवा आला. त्याचा पृथ्वीबरोबर झालेल्या धडकेमध्ये अब्जो टन मलबा आणि धूळ ही आकाशात उधळली गेली. हे पसरलेले तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीभोवतीच फिरू लागले. कालांतराने हे एकत्र येऊ लागले आणि त्याचा एक गरम गोल गोळा तयार झाला. ही चंद्राची आरंभिक स्थिती होती. हा ग्रह अत्यंतिक गरम होता. आत्ताच्या स्थितीच्या 17 पट तो अधिक जवळ होता. त्यावेळची पृथ्वीवरची
पौर्णिमेची रात्र ही आत्तासारखी शांत शीतल नाही, तर उन्हाळ्यातील एका गरम दिवसासारखी होती. नंबर 5. वॉर्महोल थिअरी. वॉर्महोलचा विचार सर्वात प्रथम अल्बर्ट आइन्स्टाईननी मांडला. त्यांनी हा 1935 मध्येच प्रतिपादित केला होता. त्यांनी दाखवून दिले की सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार दोन अत्यंत घनतेच्या वस्तुमानांच्या वस्तू दरम्यान एक अरुंद लांब शंकूच्या आकाराचा मार्ग तयार होऊ शकतो, ज्याला आपण वॉर्महोल म्हणतो. ही ब्रह्मांडात घडणारी अतिशय आकस्मिक आणि तितकीच रहस्यमय घटना आहे. हा एक प्रकारे मार्ग असतो एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जाण्याचा, आणि तेही काही क्षणात. आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार या गुफेसारख्या खोलगट होत जाणाऱ्या मार्गामध्ये वेळेची गती ही सामान्य वेळेच्या गतीपेक्षा कितीतरी पटीने तीव्र असते. यामध्ये घटित झालेले काही क्षण सुद्धा पृथ्वीवरच्या शेकडो वर्षासमान असू शकतात. या वॉर्महोल्सचा आकार आपल्या केसांच्या टोका इतकाही असू शकतो. हे काही क्षणासाठी तर काही वर्षासाठीही तयार होऊ शकतात. पण आजपर्यंत मानव यात्रा करू शकेल इतक्या आकाराचं वॉर्महोल आढळलेलं नाही. नंबर 6. कार्डशेव स्केल थिअरी. मानवी सभ्यतेच्या प्रगतीचे माप करण्यासाठी कार्डशेव ही थिअरी रशियन वैज्ञानिक निकोला कार्डशेव द्वारा प्रस्तावित करण्यात आली होती. या थिअरीनुसार मानवी सभ्यतेचा विकास हा 3 श्रेण्यांमध्ये स्पष्ट केला आहे. यानुसार मानव ज्यावेळी पृथ्वीपासून सर्व ऊर्जा स्रोतांचा, अर्थात ज्यामध्ये जल, स्थल आणि वायू या तिन्ही माध्यमांचा समावेश होतो, यांचा पूर्णपणे वापर करण्यासाठी सक्षम होईल, तेव्हा मानवी सभ्यता पहिल्या श्रेणीमध्ये येईल. दुसऱ्या श्रेणीमध्ये आपल्या ग्रहमंडळातल्या सगळ्या ग्रहांचा तसेच सूर्याच्या सर्व ऊर्जेचा वापर समावेशित होतो. तर तिसऱ्या श्रेणीमध्ये मानवी सभ्यता ही प्रभुत्वाने आपल्या कवेत घेण्याची क्षमता अस्तित्वात आणेल. ही घटना घडण्यासाठी अजून करोडो वर्षे लागतील. कार्डशेव थिअरीनुसार आजची मानवी सभ्यता ही 0 श्रेणीमध्ये येते, कारण आपल्या ग्रहांच्या ऊर्जा स्रोताविषयीही आपल्याला नीटशी अजून माहितीही नाही आहे. जेव्हा मानवी सभ्यतेचे टाईप 3 मध्ये म्हणजेच तिसऱ्या श्रेणीतील सभ्यतेत रूपांतर होईल, तेव्हा मानव अखंड आकाशगंगेत विस्तारित होतील. त्यामुळे मानवाच्या जनुकीय संरचनेतही बदल होईल आणि मानव कदाचित आज दिसतो त्यापेक्षा खूप वेगळा दिसू लागेल. नंबर 7. ट्विन पॅराडॉक्स थिअरी. तुम्हाला माहित आहे का, वेळ ही एक सापेक्ष घटना आहे. अर्थात तुमच्या आयुष्याचा 100 वर्षाचा कालावधी एखाद्या कुत्र्यासाठी 10 वर्षाचा असू शकतो. तोच एखाद्या कासवासाठी 200 ते 250 वर्षापर्यंत असू शकतो. वेळ ही वेगाच्या व्यस्तानुपाती असते. उदाहरणार्थ, 2 जोडी मुले जी नुकतीच जन्माला आली आहेत, त्यातील एकाला जर आपण रॉकेटद्वारे अंतराळाच्या पृथ्वीच्या बाह्यतम कक्षेत पाठवलं, ते रॉकेट जर पृथ्वीची प्रदक्षिणा ही वेगाच्या 90% अधिक गतीने घालत असेल, तर त्या रॉकेटमध्ये वेळ ही 44% हळू होईल. अर्थात जो मुलगा 5 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीवर परत येईल, त्याचे वय हे फक्त 5 वर्ष असेल, पण त्याच्या जुळ्या भावाचे वय हे तेव्हा 110 वर्ष असेल. याला म्हणतात ट्विन पॅराडॉक्स थिअरी. नंबर 8. अपोफिस ॲस्ट्रॉइड. पृथ्वीच्या जवळ 3 लाख ॲस्ट्रॉइड अर्थात लघुग्रह ही सूर्याची परिक्रमा करतात. यातील बहुतांश ग्रहाचा पृथ्वीला धोका नाही, पण अपोफिस नावाचा एक लघुग्रह दिवसेंदिवस पृथ्वीच्या जवळ येत चालला आहे आणि तो 2029 पर्यंत पृथ्वीवर येऊन धडकण्याची संभावना आहे. 11,000 फूट लांब असणारा हा लघुग्रह आयफेल टॉवर पेक्षाही मोठा आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा ग्रह जर पृथ्वीवर येऊन धडकला तर 1000 अणुबॉम्बचा विस्फोट एकत्र व्हावा इतका मोठा विस्फोट भूतलावर होईल, ज्यामुळे मानवी सभ्यतेची धूळही शिल्लक राहणार नाही. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार अपोफिस ही पृथ्वीला धडकण्याची संभावना कमी आहे,
पण हा पृथ्वीच्या अंतरतम कक्षेच्या अगदी जवळून जाईल, ज्यामुळे सागरात मोठमोठ्या लाटा उत्पन्न होतील किंवा यातून निघणारी तरंग ऊर्जा ही आपल्या सॅटेलाइट्स आणि आपल्या टीव्ही चॅनल्सवरही प्रभाव टाकेल, ज्यामुळे ते निकामी होऊन बंद पडतील. नंबर 9. महासागरीय ग्रह. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर प्रथम जीवनाची सुरुवात ही महासागरात झाली. अब्जो वर्षापूर्वी पृथ्वीवर एकच महासागर अस्तित्वात होता, ज्याचं नाव होतं पॅन्थेलासा. एक पेशीय जीवापासून सुरू झालेले हे जीवन आज इतक्या जटिल स्वरूपात अभिव्यक्त झाले. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या अनंत ब्रह्मांडात पृथ्वीपेक्षाही मोठ्या आकाराचे ग्रह अस्तित्वात आहेत, जे पूर्णपणे महासागरांनी आच्छादलेले आहेत. या ग्रहांना हायसेंट प्लॅनेट असे म्हणतात. हे पृथ्वीच्या व्यासाच्या 10 पट मोठे असू शकतात. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की यावरील महासागर हे पृथ्वीच्या महासागरापेक्षा कितीतरी पटीने खोल आणि रहस्यमय आहेत. इथल्या थंड आणि मोठ्या रात्रीच फक्त जीवनासाठी अडथळा असू शकतात, पण ब्रह्मांडाची विशालता बघता ही गोष्ट नाकारता येणार नाही की या महासागरीय ग्रहांमध्ये बाह्यतन तापमानापासून दूर वाचून खोल गर्द होत जाणाऱ्या महासागरात आजही आपल्या कल्पनेपेक्षा मोठे जीव श्वास घेत असतील. विश्वाचं खोल होत जाणारं हे शून्य रहस्य अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे, ज्या आजही अपरिचित आणि गूढ आहेत. त्यांचा शोध कधीतरी भविष्यात लागेल किंवा लागणारही नाही, आणि ब्रह्मांडाची ही रहस्य कायम अशाच खोल गर्द महाशून्यात बुडालेली राहतील. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा भेटू अशाच गूढ आणि रहस्यमय विषयांवर बोलण्यासाठी.